सरहद आयोजित 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत होत आहे। 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन होणार असून यंदा संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर या भूषवणार आहेत। देशाच्या राजधानीत तब्बल 71 वर्षांनंतर साहित्य संमेलन होत असून हे संमेलन कव्हर करण्यासाठी यूसीएन न्यूजची चमू देखील दिल्लीत दाखल झाली आहे। नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम इथं हे संमेलन आयोजित करण्यात आलंय। यंदा सरहद पुणे या संस्थेकडे या संमेलनाचं यजमानपद देण्यात आलं आहे। या संमेलनाचं उद्घाटन 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता विज्ञान भवन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तत्पूर्वी सकाळी 9:30 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे आणि नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अध्यक्षांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात येईल। याशिवाय 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे आणि राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खरगे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। दुपारी 3:30 वाजता होणाऱ्या मुख्य उद्घाटन समारंभात संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यंदाच्या संमेलनाध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। यंदा संमेलनासाठी यूसीएन न्यूजची चमूही दिल्लीत दाखल झाली आहे। विदर्भातील मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।